नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा आपला ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर यस, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरासमोरचा छान असा व्ह्यू. तर मला कधीपासूनच असा व्हिडिओ बनवायचा होता की चला आपण एखादा ब्लॉग बनवूयात, पण राहून जायचं. पण आज मी वेळात वेळ काढून आज म्हटलं की नाही, आज मला व्हिडिओ बनवायचाच आहे. 2 दिवसापासूनच माझं चाललं होतं बनवायचा याआधी फायनल, पण आज मला वेळ मिळालेला आहे. तर आज मी छान असा व्हिडिओ बनवणार आहे. तर चला तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हे बघू शकता पाठीमागे ते आहे माझं घर आणि हा सगळा माझ्या घरासमोरचा व्ह्यू. इकडे वरती शेततलाव आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर संपूर्ण छान असं मी तुम्हाला घरासमोरचा परिसर दाखवणार आहे. तर चला आपण ब्लॉगला कंटिन्यू करूयात, स्टार्ट करूयात आणि तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि मी होम टूर पण करणार आहे लवकरच. होम टूरचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो स्टे ट्यून. तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. तर हे पाठीमागे बघू शकता ते आहे माझं घर. आणि म्हटलं की इथपासूनच सुरुवात करू आणि मग तिकडे जाऊयात. तर त्यामुळे मग मी डायरेक्ट इकडे आलेली आहे. तर मी तुम्हाला आपलं शेततलाव दाखवते. इथून चढणं जरा अवघड आहे. खूप मोठा असं शेततलाव आहे. सगळे सुट्टीला आले की आम्ही यामध्ये पोहत पण असतो. किती मोठा शेततलाव आहे, संपूर्ण बघू शकता तुम्ही. कसला छान व्ह्यू दिसतोय. आता उन्हाळ्यामध्ये आपला मस्तपैकी नॅचरल स्विमिंग पूल इथे रेडी आहे. आणि यामध्ये ना मासे पण सोडले होते, भरपूर मासे सोडले होते. बऱ्याच वेळा दिसले पण, एकदा दोनदा काढले पण होते. जास्त नव्हते, 1-2 काढले होते. आणि आणखी पण बरेच होते. ते अचानक आले की दिसायचे, पण आता काही दिसत नाहीत. कदाचित ते तळाला गेलेले असणार आहेत. आणि इकडचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. संपूर्ण तुम्हाला असा सुकलेला वाळलेला दिसत असेल आणि इथंच एवढी ग्रीनरी दिसत असेल. तर इथून बघा तुम्ही आपलं घर किती छान दिसतंय. आत्ता तरी उन्हाळा आहे, पण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा खतरनाक सीन, म्हणजे खतरनाक व्ह्यू दिसतो. वरून टेरेसवरून जर बघितला किंवा इथून जर बघितला ना तर एकदम छान असा व्ह्यू दिसतो. लय भीती वाटतीये. एक तर माझा गुडघा दुखतोय, त्याच्यामुळे तो फोल्ड होत नाही. आपटले तर इतकी घाण ओढणी अडकली, ओढणी. आले आले आले. हा ना, बापरे. तर इथं बघू शकता, इथं लसूण लावलेला आहे. जास्त लांब नाही लावला, कारण दारापुढे एवढा आहे आणि इथं आम्ही सगळ्या भाज्याच लावत असतो. तर इथं लसूण लावलेला आहे, भरपूर लसूण लावलेला आहे. त्याकडेपर्यंत बघू शकता. तर 2-2.5 वाफे लावलेले आहेत लसूण. त्याचबरोबर इथं मिरच्या पण लावलेल्या आहेत. मिरच्या आहे, पालक आहे, कारण आरशूला पालक लागते. आता तो जसा खायला लागलाय तेव्हापासून मी त्याला रोज संध्याकाळच्या जेवणामध्ये पालक देत असते. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दाखवते. तर हा आहे आपला लसूण. त्याचबरोबर इथे ओवा लावलेला आहे. काहींना वाटेल शेपूची भाजी आहे, पण नाही, ओवा आणि शेपूचं पान एकच, सेमच असते. कुठे फुलं नाहीत, कॅमेराच नाही. इथं मिरच्या लावलेल्या आहेत. ह्या मिरच्या छोट्या छोट्या आहेत, पण भरपूर मिरच्या आहेत. हे बघू शकता. आणि इथे पालक आहे. पालकला चांगलं बी आलंय आता, पण तरी पण मी हे जे छोटे छोटे पानं आहेत ना त्याच्यासाठी मी नेत असते थोडं. कोथिंबीर इथे इतकी जास्त मेथी लावली होती ना ज्यावेळेस लसूण लावला होता त्यावेळेस, पण आता त्याला सगळं बी आलंय
आणि ती काढली पण आहे बियेसाठी आता, त्यामुळे इथं सगळं रिकामं दिसत असेल तुम्हाला. पण इथं मेथीची भाजी होती. त्याचबरोबर इथे कोबी आहे, फ्लावर कोबी लावला होता. तिकडे वांगे पण लावलेले आहेत, ते तर मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर तिथं वांगे लावलेले आहेत. इथे कोबी आहे, तुम्ही कोबी बघू शकता किती छान, एकदम फ्रेश असा छान आहे. तर मी घेऊन जाणार आहे, एक भाजीसाठी आहे. आणि भरपूर, आणि हे जे कोबी आहेत ना, हे काढलेले आहेत आणि त्याला त्याचे असे फुलं आले, फुलंच म्हणते, पानं आलेले आहेत. इकडे पण आहे आणखी. त्याचे पानच किती छान दिसत आहेत. आता याला कोबी येतो का काय काय माहिती, परत तसलं दिसतंय पण माहिती, कदाचित येऊ शकतो. परत फुटला येतो म्हणजे काढल्यानंतर. आणि इथे आहेत आपले कोबीचे गड्डे बाकीचे. ते जरा पिवळे पडायला लागलेत आता उन्हाने, पाणी पण नाही ना दिलं त्याला, त्याच्यामुळे. ही मेथीची भाजी आता ही बियेसाठी काढावं लागणार आहे. आणि इथे आहेत आपल्या कोंबड्या. इथे वाघांचं प्रमाण इतकं वाढलं ना सध्या ह्या परिसरात. तर एक दिवस रात्रीचं काय झालं की ह्या जाळीमध्ये कोंबड्या होत्या. ह्या नाहीत, आणखी कोंबड्या होत्या, 15-16 कोंबड्या होत्या. आणि लॉक पण लावलेलं होतं. तर वाघाने त्याच्यावर झडप टाकली, काय लॉक पण तुटलं, जाळी सगळी निघलेली. आणि सगळ्या कोंबड्या तिथं एकदम इथं अशा जवळच बसून खाल्ल्या. सगळ्या कोंबड्या खतम करून टाकल्या. तर आता एवढे ह्या ज्या कोंबड्या आहेत ना, ह्या छोट्या जाळीमध्ये होत्या. ही जाळी काही त्याला तोडता नाही आली, त्याच्यामुळं ह्या वाचल्यात. आता परत ते इथंच टाकलेले आहेत, कारण तिथं छोटे पिल्लं आहेत. तर हे बघू शकता, खूप सारे पिल्लं आहेत. चिव चिव. इथे बघू शकता, इथे गोट कांदे लावलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे भुईमुग आहे. तुम्हाला जवसचं झाड बघायचं का? जवस. तर हे आहे जवस. आता वाळलंय, ते काढायला चालेलं आहे. हे बघू शकता, हे असं आहे. तर हे यातले काही जे जवसचे बियाणं आहेत ना, मी कॉलेजला असताना ना, मी लीन सीड म्हणजे जवसचा प्रोजेक्ट केला होता, DNA आयसोलेशनचा. तर त्यावेळेसचे हे जे बियाणं आहेत ना, याच्यातून मागवले होते, जळगाववरून, विद्यापीठमधून. जळगाववरून नाही, कोणत्या तरी युनिव्हर्सिटीमधून मागवले होते. तर ते बियाणं येतात, हे आणखी येतात अजून काही, मागच्या वेळेस पण टाकले होते. आणि तेच आता परत इथे टाकलेले आहेत. ह्यावेळी जास्त नाही टाकले, थोडेच टाकले होते. तर इथे गोट कांदे लावलेले आहेत आणि इकडे भुईमुग लावलेला आहे सरीवर. तर इथं बघू शकता, इथे काही ह्या पेंड्या बांधून ठेवल्यात. जवस किती छान दिसतंय, ते असं वाटतंय शो पीसच आहे. हे आहे मोहरीचं झाड आणि ते भुईमुग. तिथे जनावरांना चारा लावलेला आहे, गवत लावलेलं आहे. पण आता ते जरा पाणी कमी पडल्यामुळे सुकलंय काही, आणि काही आहे हिरवं. इथं थोडासा लसूण लावलेला आहे. सध्या उन्हाळ्यामध्ये जरा पाण्याची टंचाईच असते. आता थोड्या दिवसांनी हे गोट कांदे पण निघले ना, तर पूर्ण दारापुढं असं रिकामं होऊन जाईल सगळं. अजून 15-20 दिवसात तर हे होणारच आहे, कारण आता जरा वाळायला लागले हे पण बियाणं. इथे टोमॅटोचे झाड आहेत काही. तर आता आपण तिकडेच जाऊया डायरेक्ट. पण इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, कसला छान दिसतोय.
इथं मेथीची भाजी पण टाकली होती, पण ती पण आता सुकून गेली आहे. चला तिकडं घरी. आणि हे बघू शकता इथं गवत लावलंय, पण याला पाणी द्यावंच लागणार होतं ना, तर त्यामुळे मग इथं भुईमूग पण लावलेला आहे. असा 2 पिकं निघते. आणि याच्यामध्ये पण परत छोटी छोटी मेथीची भाजी टाकली. परत कांदे पण लावलेले आहेत. त्या आंब्याला इतका मस्त आता बार आलाय ना. हे छान आपले नारळाचे झाडं. तर ह्या झाडांना लावून आता 2-3 वर्ष झाले असतील. तरी ते एवढे नारळाचे झाडं लावलेले आहेत. आणि हा जो नारळाचं झाड आहे ना, हे नारळाचं झाड आहे ना, तर हे वैष्णोदेवीवरून मी नारळ आणला होता ना, तर त्याला छान असा कोंब आला होता. तर तेच इथं लावलेलं वैष्णोदेवीचा नारळ आहे हा. म्हणजे इथला नारळ गेला होता जो अगोदर लावला होता, मग त्याच्यानंतरनं तो नारळाचा म्हणजे जो ठेवला होता ना, तर कलशमधला नारळ लावलेला होता. आणि ते एक छोटंसं अंजीरचं झाड आहे. ह्या अंजीरची झाडाची फांदी लावली होती, तर त्याला आता बघू शकता इतके जास्त अंजीर आलेत ना. झाडाचा जीव एवढा आणि त्याला अंजीरच जास्त आहेत. ते बघू शकता झाड केवढीच आहे आणि त्याला अंजीर किती आलेत. शेंड्यापासून अंजीर लागले त्याला. बघा आता इथे परत आणखी एक फांदी निघन, परत त्याला अंजीर लागतील. इथं अजून फांदी पण नाही आली, फक्त हे आलंय तरी पण लगेच हे लागले फळं. तर एवढे जास्त फळं लागलेत त्याला. तर हे आपले घरासमोरील अंगण आणि इथे आपले शेतीच्या अवजारं. तर इथे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या काही मशिनी आहेत ह्या. इथे पण आम्ही कोथिंबीर, मेथी वगैरे, मिरच्या वगैरे लावत असतो, पण आता जरा पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मग इथं मध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. तर हे बघू शकता छान असं झाड वाढलेलं आहे. तिकडे समोर नारळाचं झाड आहे, इथं पेरूचं झाड आहे. तर मी होम टूर पण घराची आपल्या लवकरच करणार आहे, कारण मी कधीपासून म्हणते करील होम टूर, पण तेच होते जे ह्या व्हिडिओला झालं की मी ह्या व्हिडिओसाठी पण म्हणत होते कधीपासून बनवील. ज्यावेळेस छान अशी ग्रीनरी होती ना, त्यावेळेस मस्त दिसत होतं, पण त्यावेळेस मला काही व्हिडिओ बनवायला म्हणजे वेळच नाही भेटला. आणि आज पण वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवला आहे. तर फ्रेंड्स, असा काही आहे आपल्या घरासमोरचा व्ह्यू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पुढचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये.